कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय ग, काय ग, होतीये का नीट? नाही ना, मला पण नाही कळते काय होतंय ग यार, काय झालंय क्वीनला? होईल ना पण नीट? होईल रे, व्हायलाच पाहिजे। खूप स्पेशल आहे ती माझ्यासाठी। एवढी स्पेशल? मी ना भाऊंच्या खूप मागे लागलो होतो की मला प्लीज ही गाडी घेऊन द्या, पण त्यांनी काय ऐकलं नाही। आणि माझ्या 18th बर्थडेला मला आईने अचानक ही गाडी गिफ्ट केली। सो ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहेच, पण त्यानंतर मी भाऊंकडे आणि आईकडे कधीच आयुष्यात काहीच मागितलं नाही। अगदी या गाडीला ना मी क्वीन सारखं ठेवलंय। आईने दिली आहे ना। मला कळते रे तुझी फिलिंग। तुला माहितीये, पप्पांनी पण लहानपणी ना एके दिवशी मला बाईकची चावी अशी देऊन टाकली आणि म्हणाले की या पुढे या बाईकची काळजी तू घ्यायची, तुझी जबाबदारी। पण तुला माहिती का, तेव्हा तर मला बाईक चालवता पण नाही यायची। मग काय केलंस तू? मग काय, शिकले हळूहळू। तुला माहितीये, कितीतरी लोकांनी मला गाडी विकत देतेस का असं विचारलं। का माहितीये का, की जुनी दिसते, अँटी काय काहीतरी म्हणून। पण मी कधीच गाडी विकली नाही, कारण आपल्या आवडत्या माणसांनी जे आपल्याला दिलेलं असतं त्याची किंमत नाही करता येत, आणि त्याचा सौदा तर करायचाच नसतो। करेक्ट। त्यामुळे टेन्शन घेऊ नको। तुझी आपली क्वीन मी लगेच दुरुस्त करून दे। आपली आपली नाही, आवडतंय मला। तुला आठवतंय का, तू माझी गाडी वाचवली होतीस, तशीच मी आपली क्वीन मी तुला लगेच दुरुस्त करून देते। ऐका ना, आपण सगळे जरा बाहेर फिरायला जाऊयात का? आणि अभ्यास? अभ्यास झालाय हो ना? झाला का रॉकी? म्हणजे ऑलमोस्ट झालाय, करतोय थोडा बाकी आहे, तो संध्याकाळी करेन ना। प्लीज 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 ना, ऐका ना, तुम्ही बोला ना त्या दोघांना, आपण जाऊयात ना। तुम्हाला माहित असेल ना जवळपासचं काहीतरी? कुठे जायचं सांगा ना। थांब, मी आता ना चालू करून बघतो जरा गाडी। चाल। झालं का खुश? झाली का? थैंक यू शिवा, थैंक यू। तो इसी बात पे हो जाए, चलो घूमने चलते हैं। अरे इथं मगाचपासून फिरायला जायचं चाललंय, कुठे जाणार? अरे माझ्याकडे आयडिया आहे। आपण बागेत जायचं का? बागेत? एक मिनिट, बागेत? बागेत नको रे। ए डब्बो, बेटर ऑप्शन आहे का तुझ्याकडे? चल ना मग। चल हे काढून जरा सगळं। ए पा, मी कशी काय इथे? मी सहजच, मी चंदनला गॅरेज दाखवायला आणले। यालाही माहिती असायला हवं ना आपल्या पप्पांचं गॅरेज आहे म्हणून। दिव्यताई, जर उशिरा आली असतीस ना तर बघता नसतं। का तुम्ही निघालात का कुठे? हा म्हणजे आम्ही बागेत चाललो होतो जरा असंच। हा चांगला चान्स आहे, मला बागेत आशुशी एकट्यात भेटता येईल। आम्ही पण येऊ? संपदाकडे बघा ना। म्हणजे मी तुमच्या सोबत असली ना की मला खूप मजा येते। म्हणजे मी घरी एकटी एकटी असते ना, मला खूप बोर होत असतं। अगं पण आता अभ्यासात वेळ जातच असेल ना? हो, म्हणजे ऍक्च्युली रॉकी शिकवायला आलाय ना, तेव्हापासून मी अभ्यास करते असं वाटतच नाही मला। मजा येते खूप। रॉकी, ऐक ना, तू ओके आहेस ना? मला काय झालंय, मी ओकेच आहे। नक्की? हो, आता काय करून दाखवू म्हणजे तुला असं विश्वास बसेल? एक काम कर, हे फुल दे तिला आणि गोड हस। गप्प बस। गप्पा बस काय? तू मला दे। चकुल्या हस ना। चकुल्या वगैरे नाही म्हणायचं। दिव्या, काय झालं? मला भूक लागली। अगं आता तर खाल्लं आपण। अरे, तुला माझ्या खाण्याशी प्रॉब्लेम आहे? तसं नाही राणी। मग माझ्यासाठी काहीतरी घेऊन ये। कुठून आण? मला एकतर इथलं काही माहित पण नाहीये।
थांब 1 मिनिट. मी एक्सप्लेन करतो ना. शिवा हा. ऐक ना, मला भूक लागलीये, तर तू प्लीज, म्हणजे ऍक्च्युली चंदन जाणार होता पण त्याला इथलं काही माहिती नाहीये ना. अगं इथे बाहेरच दुकान आहे. बरं ठीक आहे, मी जाऊन येते. हो, आणि चंदनला पण घेऊन जा, म्हणजे त्याला पण इथलं माहिती कळेल. बर चालेल, मी येते. मी आले रे, खायला आणते. तू मला एक्सप्लेन करते. चंदन असा का चालतोय रे? नाही, कुठे काय, काही नाही. नाही ना? ऐक ना, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. हो, विचार. विचारू ना? हो. मला सांग, तू माझ्या बहिणीला किडनॅप का केलं? म्हणजे तुझं प्रेम होतं तर सांगायला पाहिजे होतं ना आधीच. म्हणजे हे सगळं जर आधीच आई आणि आजीला सांगितलं असतं तर एवढा सगळा लोचा झाला नसता ना. ऍक्च्युली दिव्या मला बोलली होती की घरचे ऐकणार नाही, आणि तिच्या लग्नाच्या गोष्टी खूप पुढे गेल्या होत्या. म्हणून किडनॅप करायचं? नाही, मला माहिती आहे ती चांगली आयडिया नव्हती. ही आयडियाच नव्हती, मूर्खपणा होता. असं कसं? म्हणजे नको नको, काही बोलायला नको, नाहीतर ही मला इथेच उचलून फेकेल. बोल ना. नाही, मला कळत नाहीये काय बोलू ते. दिव्या जेव्हा पळून गेली ना, तेव्हा आई आजी यांची पण सेम अवस्था झाली होती. त्यांनाही कळत नव्हतं काय बोलायचं, काय करायचं. शिवा, आय एम रिअली सॉरी, पण मला खरंच कळत नव्हतं की तेव्हा मी काय करायला हवं होतं. त्यामुळे दिव्याला किडनॅप करणं हाच एक मार्ग होता. असो, जे झालं ते झालं, पण माझा तुझ्यावर अजूनही डाऊट आहेच. फक्त माझ्या बहिणीचं तुझ्यावर प्रेम आहे ना, म्हणून मी काही बोलत नाही. नशीब, संपला विषय एकदाचा. चल, आली ना, दुकानं इथेच आहेत, येतोयस ना? नाही, तू जा पुढे, मी येतो मागून. ठीक आहे, ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.